मेरा जो होम टाउन है हाँ। वो भी फ्लड से ही वो हुआ है। अभी जो 3 डिस्ट्रिक्ट पे फ्लड हुआ है, तो ओके। मेरा जो रिलेटिव्स है, मेरा फ्रेंड्स का वो सब कुछ पानी के अंदर डूब चुका है। अरे तो बाप रे। मैं जानता हूँ कि मतलब फ्लड का इफेक्ट क्या है। हाँ। तो वही है। नहीं, मैं हिंदी इसलिए बोला क्योंकि मैं खुद एक मराठी हूँ। ठीक है, थैंक यू। ठीक। आपका नाम क्या बोला भैया? मेरा नाम हितेश जाधव। हितेश यादव। जाधव। मराठी हूँ मैं, मराठी। मराठी ना? हाँ, हाँ। ओके ओके। येस येस। थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आसाममध्ये जो निसर्गाने जो हाहाकार माजवलाय तो आपण सगळ्यांनी सोशल मीडियावरती बघितलंय. त्याच्याने कितीतरी लोकांची घरं, लाखो लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जवळजवळ 6.5 ते 7 लाख लोक याच्यापासून इफेक्ट झालेले आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये या महापुराचं पाणी गेलेलं आहे. त्याच्यातले लोक रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांना कित्येक दिवस खायला जेवण सुद्धा मिळालेलं नाही, प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही. या सगळ्या गोष्टी बघून मीही जाणतो की आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत असेल, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल. म्हणून प्रोजेक्ट ह्युमॅनिटी नावाचा त्यांनी एक पेज ओपन केलेला आहे. हा एक डोनेशन पेज आहे. याच्यावरती तुम्ही QR कोडच्या माध्यमातून डोनेट करू शकता. तुम्हाला कुठली अमाऊंट वाटेल, फुल ना फुलाची पाकळी तुम्ही तिथे पे करू शकता. आणि हा जेन्युइन आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याच्यावरती दिलेल्या नंबरवरती मी स्वतः पहिले कॉल करून घेतला. पहिले मी डिस्कशन केलं. डिस्कशन केल्याच्या नंतर मला ती गोष्ट पटली, तेव्हा मी त्याच्यावरती डोनेट केलेलं आहे. तुम्हाला पण याच्यामध्ये QR कोड दिसत असेल तर QR कोडच्या खाली एक नंबर पण दिसत असेल. तुम्हाला जर ती गोष्ट पहिले कन्फर्म करून घ्यायची, करेक्ट आहे का नाही, तुम्हाला जर व्हॅलिड वाटत असेल, तुम्हाला जर त्याच्यावरती विश्वास बसत असेल, तरच तुम्ही पे करू शकता. रोजच्या जीवनामध्ये काही न करता 100-200 रुपये आपण असेच जर खर्च करत असेल तर हे तर एक पुण्याचं काम आहे. देव न करो आपल्यावरती जर अशी कधी वेळ आली आणि कोणीही मदतीला आलं तर ते लगेच आपल्यासाठी तयार राहतील. तर आपल्याकडनं पण पुन्हा फुलाची पाकळी का होईना ह्या गोष्टी होऊ शकतात. मी एंडला पाहिजे तर तो QR कोड देऊन टाकेल. कोणाला जर खरंच, मी पुन्हा एकदा सांगतो, कोणाला जर खरंच वाटत असेल की हे व्हॅलिड आहे, पहिले त्यांच्याशी डिस्कशन करू शकता आणि डिस्कशन केल्याच्या नंतरच तुम्ही त्या गोष्टी पे करू शकता. कारण कुठल्याही नात्याच्या वर सर्वात मोठं नातं आहे माणुसकीचं नातं. आणि आता त्यांना जर आपली गरज असेल तर आपण त्यांच्या गरजेला उभं राहू शकतो.